हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी, तुमच्यासोबत, तुमच्या ज्ञानामध्ये भर वाढवण्यासाठी आणि तुमचं आयुष्य सुदृढ करण्यासाठी तुमच्यासोबत आहे DG कोकणी ट्युटोरियल हा चॅनल, यूट्यूब चॅनल. त्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर. ओके बाळांनो, तर चला आज आपण घेणार आहोत 7th स्टँडर्डचा सायन्स सब्जेक्ट आणि त्यामधला फर्स्ट लेसन द लिव्हिंग वर्ल्ड. काय बाळांनो? द लिव्हिंग वर्ल्ड. मग ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हे त्याच्या रिलेटेड बघायचं आहे. तर साधारणतः बघा, जर तुम्ही विचार केला बाळांनो, तर हे अर्थमध्ये आपल्याला जे प्लॅन्ट सापडतात त्याचे प्रकार इतके जबरदस्त आहे की तुम्ही जर काही कलरफुल फ्लावरवाले प्लॅन्ट बघताय, डेझर्टमध्ये असणारे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी म्हणजे पाऊस कमी असणाऱ्या ठिकाणी सुद्धा काही प्लॅन्ट बघताय, स्नोवी रिजन ज्या ठिकाणी बर्फ पडतो त्या ठिकाणी सुद्धा काही प्लॅन्ट बघतात. म्हणजे प्लॅन्टचे इतकं व्हेरिएशन आहे बाळांनो, त्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? डायव्हर्सिटी. ओके. ज्यामध्ये बघा प्लॅन्ट्स असेल, ॲनिमल्समध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला भेटतात. ॲनिमल्स काही ॲक्वेटिक आहे, टेरेस्ट्रायल आहे, ॲम्फिबायन आहे, रेप्टिलियन आहे, बरं ना. तर या पद्धतीनं आपल्याला खूप सारे बघायला भेटतात. काही एरियल आहे, हवेत असणारे. जसं प्लॅन्ट्समध्ये व्हेरिएशन आहे त्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो, तसं बाळांनो ॲनिमल्समध्ये सुद्धा डायव्हर्सिटी. ओके. सो तुम्ही जर हा विचार केला बाळांनो, तर एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, काश्मीर आणि राजस्थानमध्ये सेम टाईपचे प्लॅन्ट असू शकतात का? नो, नेवर. कारण राजस्थान काय आहे? डेझर्ट आहे. जिथे पाण्याचं काय आहे बाळांनो? शॉर्टेज. वॉटर काय आहे? शॉर्टेज. पण जर तुम्ही काश्मीरचा विचार केला तर तिथे बर्फ आहे, स्नो आहे. त्या ठिकाणी जे प्लॅन्ट वाढतात ते डेझर्टमध्ये वाढतील का? नो, इट इज कम्प्लिटली इम्पॉसिबल. बरोबर ना. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती ॲडॅप्टेशन. हे ॲडॅप्टेशन काय आहे बाळांनो? तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या आपल्या स्वतःच्या गावाकडनं ज्यावेळेस एखाद्या नोकरीसाठी, पोटा पाण्यासाठी आपण सिटीमध्ये जातो, नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल किंवा उद्योगधंद्यासाठी असेल किंवा काही कारणास्तव आपण ज्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर टोटली डिफरंट असतं बाळांनो. तरी पण आपल्याला तिथं सर्वाईव्ह करायचं, राहायचं आहे म्हटल्यानंतर तिथलं कंडिशन, तिथलं ॲटमॉस्फिअर आपण ॲडजस्ट करून घेतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्या ठिकाणी पाऊस खूपच कमी पडत असेल, त्या भागातून जर तो जास्त पावसाच्या भागात गेला तर तो नक्कीच त्या ठिकाणचा ॲटमॉस्फिअर ॲक्सेप्ट करेल आणि त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो बाळांनो? ॲडॅप्टेशन. जसं बेस्ट एक्झाम्पलमध्ये सांगायचं ठरलं तर हे कॅक्टस आहे. कॅक्टस हे जे प्लॅन्ट आहे ना, ज्याचं नाव कॅक्टस आहे, हे कॅक्टस प्लॅन्ट जे असतं ते नॉर्मल कुठे राहतं किंवा वाढवते. पण त्याचं जे मेन प्लेस आहे ते कोणतं? डेझर्ट. म्हणजे डेझर्टमध्ये याचं जास्त वाढ होते. का? ज्यावेळेस ते कॅक्टस प्लॅन्ट्स नॉर्मल प्लॅन्टसारखं राहू शकलं असतं, परंतु त्याची वाढ किंवा त्याचं लाईफच जर डेझर्टमध्ये असेल तर साहजिक आहे ते डेझर्टची कंडिशन त्याने ॲक्सेप्ट केली. डेझर्टमध्ये जशी ॲटमॉस्फिअर आहे, जसं पाण्याचं प्रमाण आहे, त्यानुसार त्याने स्वतःला ॲडजस्ट केलं. आणि ही जी पद्धत आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही जी त्याचं सॅक्रिफाईस आहे, यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? ॲडॅप्टेशन. काय म्हणतो बाळांनो? ॲडॅप्टेशन. ओके. सो मला वाटतं ॲडॅप्टेशन या कन्सेप्टचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट नसेल. साधारणतः तुम्ही जर बघितलं ॲडॅप्टेशन जे असतं बाळांनो, बघा लोटस कुठे आहे बाळांनो? ॲक्वॅटिक. रूट कसं आहे? फायब्रस. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज कसे असतात? लार्ज अँड राऊंड विथ वॅक्झी लेअर. करेक्ट. आणि हॉलो अँड फ्लेक्झिबल स्टेम असते. कॅक्टसच्या बाबतीत सांगितलं तर ते कुठं असतं? सँडवर किंवा डेझर्टमध्ये. रूट कसे असतात बाळांनो? रूट पाहिले आता वरती प्लॅन्ट होता ते बघा बरं, येतं का तुम्हाला? दिसतंय का रूट? रूट म्हणजे असं नसल्यासारखं, तर एक स्टेम टाईपच रूट असतात त्याचे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज खूप छोटे असतात, बरोबर ना. आणि स्टेम कशी असते? जाड असते आणि त्याच्यामध्ये भरीव असते, ॲक्च्युली त्यात वॉटर असतं. ओके. भरीव म्हणजे खूपच जास्त भरीव नाही, पण मग त्यात वॉटर असल्यामुळे ते भरलेलं वाटतं. त्यानंतर बनियन ट्री तुम्हाला माहिती आहे लँडवर असते. टाईप ऑफ रूट्स कसे असतात? बरोबर ना. फायब्रस असतात का? नो. ओके. त्यानंतर लीव्ज कसे असतात? मिडियम अँड राऊंडमध्ये. करेक्ट. देन स्टेम कशी असते? पूर्ण भरलेली. ओके. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स. जे प्लॅन्ट्स लँडवर येत नव्हते किंवा येत होते, परंतु त्यांचं लाईफच आता वॉटरमध्ये असणार आहे, त्यामुळे त्यांनी ॲक्वॅटिक नेचर
ॲक्सेप्ट केलं त्यानुसार त्या ठिकाणी त्याची वाढ होते. ज्यामध्ये रिवर असेल, ब्रूक असेल, पॉन्ड असेल, लेक असेल, यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईपचे प्लॅन्ट्स पाहायला भेटतात. त्याला आपण टेरेस्ट्रायल किंवा ॲक्वॅटिक प्लॅन्ट म्हणू शकतो, जे दोन्ही भागात येतात. काही ॲक्वॅटिक प्लॅन्ट जे असतात त्यांना रूट असतात, सॉईलमध्ये जातात. वॉटर बॉडीज जे असतात, बरोबर ना, त्याच्या बॉटमला सॉईल आहे, तुम्हाला माहिती आहे. वॉटरच्या खाली काही नाही असं समजू शकत नाही तुम्ही, बरोबर ना. तर त्यामध्ये काय आहे, काय बाळांनो, तर वॉटर बॉडीज बॉटमला सॉईल असते आणि त्या सॉईलमध्ये त्यांचे रूट्स जाऊ शकतात किंवा जातात. करेक्ट. तसंच लिव्ज अँड स्टेमचा जो सरफेस आहे बाळांनो ॲक्वॅटिक प्लॅन्टचा, तो वॅक्सी लेअरने कवर केलेला आहे. हे ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स हे थिन असतात, बारीक असतात नाही ॲक्च्युली, लाईक रिबन. ओके. अँड त्याचा सेप जर विचार केला तर फास्ट करंट्स ऑफ वॉटर, एअर स्पेस अँड पेटिओल्स अँड ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. ॲक्वॅटिक प्लॅन्ट जे असतात काय असतात, वॉटरवर फ्लोट करतात. ओके, वॉटरवर फ्लोट करतात, ज्यामध्ये आपण लोटस हे एक्झाम्पल पण लिहू शकतो. ओके. बघा डेझर्ट प्लॅन्ट आहे, त्यांनीसुद्धा ॲडॅप्टेशन केलेलं आहे. कसलं ॲडॅप्टेशन, काय एक्झॅक्टली काय आहे, तर तुम्हाला हे एक्झाम्पल कॅक्टसचं दिसते, बरोबर ना बाळांनो. काय ॲडॅप्टेशन केलं यांनी, तर बघा हे जे रूट आहे, सॉरी स्टेम आहे, आणि त्याचे जे हे लिव्ज आहे बघा, छोटे छोटे, खूप छोटे लिव्ज आणि खूप मोठे स्टेम्स. असं का झालं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे डेझर्टमध्ये पाण्याचा शॉर्टेज असतो, म्हणजे स्कार्सिटी ऑफ वॉटर, बरं ना. आणि त्यामुळे काय होतं, आणि तुम्हाला माहिती आहे लिव्जमध्ये वॉटर असतं, प्लॅन्टच्या लिव्जमध्ये वॉटर असतं. मग लिव्जमध्ये वॉटर असेल तर आपल्याला समरमध्ये काय होतं, इव्हॅपोरेशन, हे तुम्हाला माहिती आहे. आणि डेझर्टमध्ये जास्तच हीट असल्यामुळे काय होतं, इव्हॅपोरेशन रेट वाढतो. मग इव्हॅपोरेशन रेट वाढल्यामुळे हे जे लिव्जमधलं वॉटर आहे ते काय होतं, इव्हॅपोरेट होतं. काय होतं बाळांनो, इव्हॅपोरेट. मग अशा पद्धतीने त्यामध्ये वॉटर असेल आणि लिव्जमधलं वॉटर इव्हॅपोरेट, लिव्ज जर गळून पडले, सेट झाले, तर हे जे प्लॅन्ट आहे हे स्वतःचं फूड स्वतः कसं बनवेल बाळांनो. कारण आपल्याला माहिती आहे ऑटोट्रॉप्स प्लॅन्ट, ऑटोट्रॉप्स असतात, स्वतःचं फूड काय बनवतात, स्वतःच. पण त्यासाठी वॉटर लागतं. जर वॉटरच त्यांच्याकडे शिल्लक नसेल, ते इव्हॅपोरेट होत असेल आणि आजूबाजूचा एरिया डेझर्ट असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला वॉटर भेटत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये ते जे कॅक्टस आहे ते काय होईल, मरून जाईल. मरून जाईल म्हणजे जसं माणसासारखं नाही, पण मरून जाईल म्हणजे वाढ होणार नाही, बरोबर ना. तर ह्यामुळे ह्या कॅक्टस या प्लॅन्टने स्वतःला चेंज केलं. आणि याचं जे वॉटर आहे बाळांनो बघा, कॅक्टसचं वॉटर जे आहे, कॅक्टसचं वॉटर हे लिव्जमध्ये न थांबता स्टेम्समध्ये थांबलं बाळांनो, म्हणजे साचायला लागलं. आणि यांनी काय केलं, ज्या वेळेस याला फूड बनवायचं आहे त्या वेळेस त्यांनी या स्टेममध्ये वॉटर जे स्टोअर झालेलं त्याचा वापर केला आणि फूड बनवलं. आणि राहिला विषय प्लॅन्टमध्ये वॉटरचं इव्हॅपोरेशन होणं शक्य होतं, पण स्टेममध्ये इव्हॅपोरेशन होत नाही. कारण स्टेम जाड असते आणि भरीव असते ना, ते सुकायला किंवा त्यातलं पाणी कमी होणं अवघड जातं. लिव्जमध्ये खूपच कमी क्वांटिटीमध्ये पाणी असल्यामुळे ते सहज इव्हॅपोरेट होतं. स्टेपमध्ये जास्त पाणी असल्यामुळे, जास्त, जसं कॅमल नाही का 6-6 महिने पाणी एकदाच पितो जेणेकरून परत प्यायची गरज नाही, म्हणजे त्याला कंटाळा येतो, अशातला भाग आहे की नाही. कारण तो डेझर्टमध्ये राहतो, डेझर्टमध्ये पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे, स्कार्सिटी ऑफ वॉटर असल्यामुळे तो काय करतो, त्याचा कोटा एकदाच भरून घेतो, जेणेकरून नेक्स्ट टाईम त्याला ज्या वेळेस अवेलेबल होईल वॉटर त्यावेळेस तो स्वतःला रोखू शकतो, स्टॉप करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. ओके. सो या ठिकाणी साधारणतः आपण बघितलं की जी फोटोसिंथेसिस प्रोसेस होती बाळांनो, ती कशात होती, लिव्ज. कशात होती बाळांनो, लिव्ज. पण ह्या कॅक्टसच्या बाबतीत जर विचार केला तर कॅक्टसची जी फोटोसिंथेसिस प्रोसेस होती बाळांनो, ती स्टेममध्ये होते. कशात होते, स्टेम. कारण वॉटर कशात आहे, स्टेममध्ये. म्हणून फोटोसिंथेसिस प्रोसेस कुठे होईल, स्टेममध्ये. म्हणजे लिव्ज नसले तरी त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द cactus plants in absence of leaves because of the water stored in stem only. There is no water stored in leaves, and that's why photosynthesis takes place in absence of
वॉटर. हे कॅक्टससारख्या प्लॅन्टसाठी. म्हणजे कॅक्टसने काय केलं, हे जे अदर जे प्लॅन्ट्स आहे त्यांचं जे कॅरेक्टरिस्ट, त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांचं नेचर जे आहे त्याच्यापेक्षा डिफरंट नेचर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, कारण कंडिशनच तशी असल्यामुळे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, ॲडॅप्टेशन. काय म्हणतो? ॲडॅप्टेशन. ओके. देन जे स्नोई रिजनमध्ये जे प्लॅन्ट्स आहेत त्यांनीसुद्धा ॲडॅप्टेशन केलं आहे, कारण त्या ठिकाणी सारखा बर्फ पडतो बाळांनो. आणि सारखा बर्फ पडत असल्या कारणाने त्या प्लॅन्टचा जर शेप बघितला बघा, जसं एक ख्रिसमस ट्री आहे, कारण बर्फ पडतो तो बर्फ सहज खाली पडेल, बरोबर ना. यामध्ये देवदर आणि पाईन नावाचे जास्त प्लॅन्ट्स आहे. कोणत्या रिजनमध्ये बाळांनो? स्नोवी रिजनमध्ये. कोणत्या प्रकारचे प्लॅन्ट जास्त आढळतात आपल्याला? देवदर आणि पाईन. ओके. मग यांच्या ज्या ब्रांचेस आहे अशा स्लोपिंग का बरं? कोनिकल आणि स्लोपिंग बोलतो आपण त्याला, कारण याच्यावर बर्फ पडल्यामुळे याच्यातून सहज स्लिप होईल ते आणि बर्फ खाली पडेल. कारण अशा प्रकारचे जे प्लॅन्ट्स असते ना, बर्फ त्याच्यावर साचलं असतं, त्यामुळे त्या प्लॅन्ट्सला त्रास झाला असता किंवा ते प्लॅन्ट्सचं डॅमेज पण, डिस्ट्रक्शन पण झालं असतं आणि डॅमेज पण झालेले असतात, बरोबर ना. तर ह्या स्लोपमुळे काय होतं, आईस सहज खाली पडतो, सहज खाली पडतो, जेणेकरून तो स्नो कंटिन्युअसली त्या प्लॅन्ट्सवर राहत नाही, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होत नाही किंवा त्यांचं डिस्ट्रक्शन होत नाही. आणि त्यामध्ये देवदर किंवा पाईन नावाचे जे प्लॅन्ट्स आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. फॉरेस्ट रिजनमध्ये काही प्लॅन्ट्सने ॲडॅप्टेशन केलेले. कोणते प्लॅन्ट्स असेल? तुम्ही म्हणाल सर सर्वच प्लॅन्ट्स फॉरेस्टमध्ये राहायला पाहिजे. नाही, त्यामध्ये बघा ट्रीज असेल, श्रब्स असेल, बरोबर ना, झाडे झुडपे असेल ना, हर्ब्स, औषधी वनस्पती वगैरे छोटे छोटे. त्यांनी काय केलं, तिथं प्लॅन्ट्स कम्पेअर अमंगस्ट देमसेल्फ फॉर सनलाईट. आता हे मोठे मोठे ट्रीज आहे आणि त्यामध्ये एक छोटेसे असे या ठिकाणी असणारे प्लॅन्ट जे असतात, तिथपर्यंत सनलाईट येत नाही ना, बरं ना. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो आहे का फोटोसिंथेसिससाठी सनलाईट नेसेसरी आहे, पण सनलाईट पोचतच नाही या छोट्या छोट्या प्लॅन्ट्सपाशी. का बरं? या बिग ट्रीमुळे. मग अशा कंडिशनमध्ये यांना सनलाईट नसतानासुद्धा त्यांनी काय केलं, ॲडजस्ट केलं ना. त्या भागात ते फॉरेस्टमध्ये ते वाढले ना, बरोबर ना. आणि वाढले म्हणजे याचा अर्थ काय झालं, त्यांनी स्वतःला ॲडजस्ट केलं. आणि ॲडजस्ट करणं म्हणजेच काय? ॲडॅप्टेशन. फॉरेस्टमध्ये काही प्लॅन्ट्स काय करताय? ॲडॅप्टेशन करताय, ॲडजस्ट करताय. ज्याला फोटोसिंथेसिसला सनलाईट लागत असतानासुद्धा त्यांनी काय केलं? ॲडजस्ट केलं. दॅट इज द ॲडॅप्टेशन. ओके बाळांनो. नेक्स्ट आहे ग्रासलँड प्लॅन्ट जे असतात त्यांनी काय ॲडॅप्ट केलं आहे किंवा त्यांच्यामध्ये काय पाहायला भेटतं बघा. साधारणतः डायव्हर्स टाईप बशेस आणि ग्रासेस. ग्रासलँडवर आपल्याला ब्रशेस आणि ग्रासेस पाहतात. आणि हे ग्रासेस जे असतात त्याचं रूट कसं असतं? फायब्रेट रूट असतं, आणि ज्यामुळे सॉईल इरोजन होतं. का बरं? हे ग्रास ज्यावेळेस काढतं फायब्रस रूटमुळे काय होतं, ते सॉईलला पकडतं, ज्यावेळेस काढलं जातं त्यासोबत सॉईल येते आणि त्यामुळे सॉईल इरोजन जास्त होतं. साधारण पाहिलं ते इक्वेटोरियल रिजन जे आहे, म्हणजे अर्थ जर स्ट्रक्चर बघितलं तर ही एक लाईन आहे, ती इक्वेटर म्हणतो आपण त्याला. या इक्वेटर लाईनमध्ये खूप डेन्स फॉरेस्ट आहे किंवा डेन्स प्लॅन्ट्स आहे किंवा ग्रास आहे. ओके. हे वास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लॅन्ट्स. म्हणजे हे जे हिली एरिया आहे, माउंटेनचा जर विचार केला तर यामध्ये हे ग्रास पण जास्त पाहायला भेटतात, प्लॅन्ट्स पण पाहायला भेटतात. जर आपण विचार केला तर काही बघा, आता हा रूट आहे, कोणता एक पोटॅटो पकडा किंवा जे जे रूट हेच फ्रूट, बरोबर ना. काय बोललो? काही रूट हेच फ्रूट आहे. कसं? पोटॅटो असेल, कॅरेट असेल, रॅडिश असेल, बीट्स असेल, हे काय आहे? रूटच फ्रूट आहे ना बाळांनो. मग अशा कंडिशनमध्ये यांनी काय केलं, हे खाली असताना या ठिकाणी सॉईल असते, ही सॉईल पण त्याला लागलेली असते. म्हणजे इनडायरेक्टली आपण बोलू शकतो ना, त्या ठिकाणी सॉईलचं काय झालं? इरोजन झालं, बरं ना. सॉईल इरोजन झालं. त्यामध्ये ग्राउंडनट पण असेल, ॲलोई असेल, ॲकॅसिया असेल, बरोबर, कॅरेट असेल, ऑनियन असेल, बीट पीटर गार्ड असेल, ग्रेप वाईन. ओके. तर या दृष्टीने विचार केला तर काही जी प्लॅन्ट्स आहे त्या प्लॅन्ट्समध्ये आपल्याला सॉईलचं इरोजन पाहायला भेटतं. मग त्यांनी काय केलं, हे ग्रासलँड प्लॅन्ट आहे थोडक्यात बाळांनो. एकदम छोटे छोटे आणि ग्रास टाईप असतात, ग्रास टाईपच दिसतात. मग अशा प्रकारच्या प्लॅन्ट्समुळे सुद्धा काय झालं आहे बाळांनो, सॉईलचं इरोजन झालं. आणि त्यांनी स्वतःला त्या भागात त्या परिस्थितीमध्ये ॲडॅप्ट केलं आहे. आणि ॲडॅप्ट केल्यामुळे त्यांनी
तशा कंडिशनमध्ये स्वतःची ग्रोथ करणं किंवा स्वतःचं जे लाईफ स्पॅन म्हणतो आपण, भले ते लिव्हिंग थिंग्स भले ते ट्रीज प्लॅन्ट्स आहे, पण लिव्हिंग थिंग्स आहे ना, मग त्यांनाही लाईफ स्पॅन आहे ना. आणि त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे कंडिशननुसार ते पण स्वतःला जगण्याचा अधिकार म्हणतो ना, या जगामध्ये प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला जगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्या प्लॅन्ट स्टेजला पण आहे आणि त्यानुसार त्यांनी स्वतःला कंडिशननुसार सभोवतालाची आजूबाजूची ॲटमॉस्फिअर जी आहे, आजूबाजूची जी सभोवतालाची परिस्थिती आहे, कंडिशन आहे, ती त्यांनी ॲडॅप्ट करून स्वतःला त्या कंडिशनमध्ये स्वतःला ग्रो केलं. ओके बाळांनो. सो ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लॅन्ट्स. काही जे काही जे प्लॅन्ट्स आहे ते ऑटोट्रॉप्स नाही, आणि ऑटोट्रॉप्स नसल्यामुळे त्यांना फूड लागणार आहे बाळांनो. ते स्वतः ऑटोट्रॉप्स नसल्यामुळे त्यांना फूड लागणार आहे, आणि फूड लागणार असल्यामुळे ते दुसऱ्या याच्या वाढणार आहे ना बाळांनो. कारण स्वतःचं फोटोसिंथेसिस होत नसल्यामुळे स्वतः फूड बनवू शकत नाही. काही जे प्लॅन्ट्स असतात ज्यामध्ये कसकटा असेल. ओके, तर यांची कॅपेबिलिटीच नाही बाळांनो फोटोसिंथेसिस प्रोसेस करायची किंवा फूड बनवण्याची. त्यामुळे हे जे डॉडर म्हणतो आपण, ज्याला कसकटा म्हणतो, किंवा व्हीनस फ्लायट्रॅप नावाचे जे प्लॅन्ट्स आहे, हे काय करतात, जे होस्ट असतात ना, म्हणजे ज्या प्लॅन्ट्स यांची वाढ होते त्या प्लॅन्टचं वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब करतात. जसं फंगी बघा, फंगी स्वतः ऑटोट्रॉप्स नाही बाळांनो, हेटरोट्रॉप्स आहे. फंगी काय आहे, हेटरोट्रॉप्स आहे. तो ज्या अशा भागावर, डेड प्लॅन्ट्सवर, डेड ॲनिमल जो भाग आहे त्या भागावर येतात, स्वतःचं काय करतात, लाईफ जगतात. ब्रेड असेल, भाकरी असेल, त्याच्यावर येतात बाळांनो. म्हणजे हे कंटिन्युअसली दुसऱ्यावर डिपेंड असतात, आणि त्यांनी त्या फूडसाठी स्वतःला त्या कंडिशनमध्ये सेव्ह केलेलं आहे, स्वतःला त्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे, ॲडॅप्ट केलेली आहे ती कंडिशन त्याने, आणि त्यानुसार त्यांची काय होते, वाढ होते. आपल्याला माहिती आहे प्लॅन्ट्सला नेसेसरी असणारे घटक कोणते बाळांनो, त्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, बरं ना. त्यानंतर बघायला गेलं तर काही अजून जे प्लॅन्ट्स आहे, प्रत्येकजण स्वतःची नीड जी असते ती भरू शकत नाही, आणि त्यामुळे ते काय करतात, काही इन्सेक्टकडे अट्रॅक्ट होतात, त्यांना पकडतात. म्हणजे काही प्लॅन्ट्स जे आहे इन्सेक्ट पण खातात. इन्सेक्ट खाता म्हणजे थोडक्यात खाता, आपल्यासारखे नाही खात. तर ते इन्सेक्टवर ते प्लॅन्ट्सची ग्रोथ होते बाळांनो. त्यामुळे ते स्वतः ऑटोट्रॉप्स नसून हेटरोट्रॉप्स, आणि त्यांचं फूड हे दुसरं आहे, होस्टवर डिपेंड आहे, आणि होस्टवर फूड डिपेंड्स असल्यामुळे त्यांनी त्या कंडिशनला ॲडॅप्ट केलं, स्वतःच्या ग्रोथ केली. ओके बाळांनो, हे झालं प्लॅन्टचं ॲडॅप्टेशन. आता ॲनिमलचं ॲडॅप्टेशनचा विचार केला तर जसं प्लॅन्ट्सने स्वतःला कंडिशननुसार ॲडॅप्ट केली कंडिशन, त्यानुसार ॲनिमल्सने पण कंडिशन ॲडॅप्ट केली. म्हणजे सपोज आपल्या गावाकडची आपली घरची गोट आहे, आणि ती गोट, आपल्या इकडचं वातावरण तुम्हाला माहिती, आणि तीच गोट राजस्थानीमध्ये राहिली तर त्या गोटला थोडा त्रास होईल, पण पुढे जाऊन तिचं जे जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, ते त्या भागात ॲडजस्ट होईल. तीच गोटचे नेक्स्ट जनरेशन हिमालयामध्ये ठेवला तर एका पर्टिक्युलर स्टेजनंतर ती स्वतःला ॲडॅप्ट करेल, ती कंडिशन, आणि ग्रो होईल, वाढ होईल तिची, आणि एक जनरेशन त्याच कंडिशननुसार वाढेल. म्हणजे काही असो बाळांनो, ॲनिमल्स असो किंवा प्लॅन्ट्स असो, कंडिशननुसार स्वतःला ॲडजस्ट करतात, आणि त्यानुसार लाईफ जगायचं, त्यानुसार ते काय करतात, स्वतःला ॲडजस्ट करून ती कंडिशन ॲडॅप्ट करतात. जर फिशचा विचार केला तर बघा, फिशचे हे काय आहे बाळांनो, ते गिल्स म्हणतात बाळांनो. काय म्हणतात, गिल्स. हे काय आहे, फिन्स आहे, ज्याच्यामुळे त्यांना स्विमिंग करण्यात मदत होते. हे काय आहे, स्किल्स आहे. आता हे खवल्या ॲक्च्युली स्केल्स आहे, आणि गिल्स या ठिकाणी राहतात बघा बाळा, इकडे असतात, हे जे खवल्या असतात ना, हे स्केल्स असतं बाळांनो. काय म्हणायचं, स्केल्स. या प्रकारे स्ट्रक्चर आहे फिशचं. जर तुम्ही बघितलं तर हे टेरेस्ट्रियल जे ॲनिमल्स आहे, ओके, त्या कम्पेअरने स्किन आणि बॉडी शेप जो ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे ॲपेअर टू हॅव अंडरगॉन चेंजेस, जसं फिशेस आहे, बरं ना. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ ए नोज. आपल्याला माहिती आहे ह्युमन कशानं रेस्पिरेशन करतो आहे किंवा ब्रिदिंग करतो आहे, नोजद्वारे, पण फिश कशाने करतो आहे, गिल्सद्वारे. ओके, हे काही चेंजेस आहे किंवा छोटे छोटे चेंजेस आहे, म्हणजे त्याला नोज नाही म्हणून तो करत नाही, अशातला भाग आहे का त्याला गिल्सनं आवडतं ब्रिदिंग करायला म्हणून तो करतो, तसं नाही बाळांनो. आता ते डिपेंड्स असेल कंडिशननुसार, त्याला पॉसिबल नाही म्हणून त्याने गिल्सने ब्रिदिंग करणं शिकले.
बरोबर ना. मग त्यामध्ये ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स, व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. कारण फ्रॉग्स आपल्याला माहिती आहे बाहेरही राहतो आणि वॉटरमध्ये राहतो. आणि अशा कंडिशनमध्ये बाहेरच्याला आपण म्हणू शकतो एअरद्वारे तो ब्रीदिंग करतो. वॉटरमध्ये एअर नाही ना, मग तिथे कसं ब्रीदिंग करतो? म्हणजे कंडिशन त्याने बाहेरची जी कंडिशन आहे सुटेबल त्याला सपोज, तीच वॉटरमध्ये कंडिशन आहे का? नाही. किंवा वॉटरमध्ये जी कंडिशन सुटेबल आहे ती लँडवर आहे का? नाही. पण त्यांनी काय केलं आहे, स्वतःला कंडिशननुसार ॲडॅप्ट केलं आहे. पाण्यामध्ये राहिला तर त्या प्रकारे तो वर्क करतो, त्यानुसार तो ब्रीथ करतो. आणि लँडवर राहिला तर त्यानुसार ब्रीथ करतो. ओके बाळांनो. सो प्रत्येक ॲनिमल्स पण स्वतःला कंडिशननुसार ॲडॅप्ट करतो. आता डकचा जर विचार केला तर त्याचे पंजे बघा. पंजे म्हणजे खालचा जो भाग आहे त्यामध्ये बघा हा कसा दिसतोय ना, वेब म्हणजे थोडक्यात ते म्हणतो ना आपण जाळ्याचं कसं असतं, वेब कशी असते स्पायडरने केलेली, त्यानुसार ते आहे. लक्षात घ्या, हे जे टोज आहे त्याचे, फ्रॉग असो किंवा डक असो, याचं काय आहे, वेब टाईप टोज आहे. मग त्यांना ॲबिलिटी, आता फ्रॉगचा जर विचार केला तर लक्षात ठेवा, हे फ्रॉग असेल डक असेल हे लँडवर पण राहतं वॉटर पण राहतं. कारण ते काय करतायत वॉटरमध्ये स्किनने ब्रीथ करतात. बघा बाळांनो, हे वॉटरमध्ये स्किनने ब्रीथ करतात आणि ज्यावेळेस ते लँड होतं त्यावेळेस नोज किंवा लंग्सने ब्रीथ करतात. मग यानुसार त्यांना कंडिशननुसार त्यांना ब्रीदिंग करता येते आणि त्यामुळे त्यांना काही अडचण नाही. ते पाण्यातही राहिले तरी ब्रीथ करतायत, लँडवर राहिले तरी ब्रीथ करतायत. कारण ब्रीथ करण्याची जरी पद्धत वेगळी आहे, ब्रीथ करण्याचा पार्ट वेगळा आहे, परंतु त्याचं ते त्या पद्धतीने सर्वाइव्ह करताय. आणि त्यानुसार आपण असं बोलू शकतो त्याने वॉटरमधली कंडिशन ॲडॅप्ट केली आणि लँडवरची कंडिशन पण ॲडॅप्ट केली आहे आणि त्यानुसार ॲनिमलचं ॲडॅप्टेशन यातनंच आपल्याला कळतं बाळांनो. तसं फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल जे आहे त्यांनी पण काही कंडिशन ॲडॅप्ट केली. जसं वाईल्ड डॉग असेल, फॉक्स असेल, टायगर असेल, लायन असेल, हे स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. ओके. आणि जे क्लॉज म्हणजे पंजे, हाताचे पायाचे पंजे जे आहे, बरोबर ना, पायाचे पंजे. ओके. आणि त्यांचे टीथ शार्प असतात. या सर्व गोष्टी जर विचार केला तर टायगरचं पॉज जे आहे, बरोबर ना, आणि त्याने म्हणजे ॲक्च्युली त्यांनी काय केलं, ते शिकार करणारे प्राणी जसं ब्लॅक बक असेल, ओके, डिअर असेल, यांचा शिकार करता बाळांनो. आणि शिकार करत असल्यामुळे आपण म्हणू शकतो त्यांचे टीथ पण तेवढे मजबूत पाहिजे, बरोबर ना. त्यांचे टीथ मजबूत असेल तर ते प्रॉपर शिकार करू शकता, बरोबर ना. आणि हे जे म्हणतो ना आपण व्हिजन काय असतं त्यांचं बाळांनो, म्हणजे लायनचं टायगरचं जर विचार केला तर त्याचं व्हिजन एकच असतं, शिकार करणं, हंटिंग करणं. डिअरचं व्हिजन काय आहे, त्याला स्वतःला प्रोटेक्शन करणं. म्हणजे सकाळपासून या गोष्टी म्हणजे एक गोष्ट त्यातनं सांगू शकतो आपण. लायन सकाळपासून एकच मनात जिद्द ठेवतो की आज मी शिकार केली तर जगेल. आणि डिअर म्हणतं जर आज मी पळालो तर जगेल. म्हणजे थोडक्यात काय आहे, दोघं एकमेकांना एक कॉम्पिटिटर आहे आणि दोघं काय करताय, स्वतःचं पोट भरण्यासाठी वर्क करताय. त्यानुसार त्यांच्या शरीराच्या पार्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टीची जी वाढ झालेली किंवा जे डिफरंट आहे इतर प्राण्यांपेक्षा किंवा ॲनिमल्सपेक्षा, हे कशामुळे, तर कंडिशननुसार आहे. कंडिशन त्याने ॲडॅप्ट केली, त्यांना जगायचं आहे तर त्यांना त्या कंडिशननुसार स्वतःला चेंज करावं लागेल, चेंज करतात आणि त्यानुसार ते कंडिशनला ॲडॅप्ट करतात. काय करतात बाळांनो, कंडिशनला ॲडॅप्ट करतात. जसं आपण बघितलं डेझर्टमधले ॲनिमल्स, ज्यामध्ये कॅमलचा जर विचार केला बाळांनो, जर डेझर्टमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला चालणं मुश्किल होईल, गाड्यासुद्धा जाऊ शकत नाही. पण हे जे उंट ज्याला म्हणतो आपण कॅमल, त्याचे जे पायाचे स्ट्रक्चर आहे ते लेग्स असतात ते फ्लॅट्स असतात, कुशन असतात, जे कुशन सोल असतात, ओके. आणि त्यामुळे ते सहज चालू शकतात. त्यांचं नॉस्ट्रिल्स, त्यांची स्किन, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर, लिझार्ड्स यांचा डेझर्टमध्ये जे राहतात यांच्यामध्ये ना आपल्या नॉर्मली आपल्याकडे असणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारा फरक पाहायला भेटतो. त्याचं रिझनच की त्यांनी तिथली कंडिशन ॲडॅप्ट केली. मग भले ते स्नोई रिजनमध्ये असणारे याक असेल, पोलर बिअर असेल, व्हाईट फॉक्स असेल, सिल्वर फॉक्स असेल, माउंटेन गोट असेल,
सिबेरियन हस्की डॉग असेल, स्नो लेपर्ड असेल. यांनी काय केलं, नॉर्मली फॉरेस्टमध्ये असणारे जे ॲनिमल यांच्या टाईपचे आणि तिथं असणारे ॲनिमल्स त्यांना त्या दोघांनी कंडिशननुसार स्वतःला ग्रो केलं आणि ॲडॉप्ट केली कंडिशन. म्हणजे यामध्ये एरियल ॲनिमल्स पण येऊ शकतात, ज्यामध्ये बर्ड्स असेल, बरं ना, टॅपरिंग स्लेंडर बॉडी, त्यांचे जे क्लाउज आहे, ॲडॅप्टेशन इन बर्ड्स. क्लाउज म्हणजे थोडक्यात हाताचे पंजे जे आहे ना, तर हाताचे म्हणजे थोडक्यात पायाचे पंजे जे आहे त्यानुसार त्यांनी स्वतःला म्हणजे फ्लाय करण्याचं, कोण किती फ्लाय करतो, कुठं फ्लाय करतो, कुठे राहतो, या सर्व गोष्टीमुळे त्यांनी त्यांच्या स्वतःमध्ये चेंज केलं आहे आणि त्याचा बॉडी शेप्ट असेल बर्डचा. ओके, जेणेकरून हवेत पळताना त्यांचा एअरमध्ये रेजिस्टन्स कमी व्हा, म्हणजे एअरमुळे त्यांच्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होण्यासाठी त्यांनी स्वतःला तसं ॲडजस्ट केलं आणि त्यालाच आपण म्हणतो काय, ॲडॅप्टेशन. मग ते रेप्टाईलच्या बाबतीत पण असेल. रेप्टाईल कोणाला बोलतो बाळांनो, जे सरकतात त्यांना बोलतो. जसं जर विचार केला, क्रिपिंग करतात ना, त्यांना आपण रेप्टाईल बोलतो. हे ॲनिमल जे हाऊस लिझार्ड असेल, गार्डन लिझार्ड असेल, क्रोकोडाईल असेल, बरोबर, त्यांची मसल जर पाहिली तर क्रिपिंगसाठी बेस्ट आहे. ओके, त्यातनं त्यांनी स्किनचं काय केलं, ॲडॅप्टेशन केलं, स्किनमध्ये ॲडॅप्टेशन केलं आहे. सोल्स ऑफ फीट असेल, बॉडी कलर असेल, या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी ॲडॅप्टेशन केलं आहे. द हाऊस लिझार्ड असेल, मॉनिटर लिझार्ड असेल, त्यांच्याकडे क्लॉड टॉज असतात, थिन सोल्स असतात. स्नेककडे स्केली स्किन असते. म्हणजे प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी चेंज करून ही कंडिशन ॲडॅप्ट केली बाळांनो, ज्यामध्ये ॲनिमल्स असेल, बरं ना. आणि ॲनिमल्समध्ये बघा, हार्बिओर, कार्निओर. ओके, मँगो, ह्युमॅन. आता किंगडम कोणता आहे, प्लॅन्टी, ह्युमॅन, ॲनिमलिया. फायलम कोणता आहे मँगोचा, अँथोफायला, ह्युमॅन, कोरडाटा. क्लास डायकोटिलेडॉन, डायकोटी म्हणजे डायकोट, एकाचे दोन भाग पडतात. आणि ह्युमॅन काय, मॅमेलिया, म्हणजे जे दूध देतात त्याला मॅमेलिया, मग किंवा बेबीला डायरेक्ट जन्म देतात त्याला म्हणतो आपण मॅमल किंवा मॅमेलिया. त्यानंतर क्लास झाला. ऑर्डर कोणती, सॅपिनिडेल्स आणि ह्युमनचे प्रिमेट्स. फॅमिली, जीनस मॅग्निफेरा, ह्युमन होमोसेपियन बोलतो आपण. स्पेसीज, इंडिका आणि ह्युमन सेपियन्स. ओके, यानुसार आपण बोलू शकतो की हे जे डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते, डिफरंट सायंटिस्टने त्यांनी वेगळ्या क्रायटेरिया वापरून त्यांनी क्लासिफाय केलेले आहे प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज किंवा प्रत्येकाचं नेचर. ओके, सो जे काही सायंटिस्ट असतात, ओके, त्यांनी क्लासिफिकेशन करताना किंगडम कोणतं आहे, फायलम कोणता आहे, क्लास कोणता आहे, या गोष्टीचा विचार करून त्याला नाव दिलेले. हायरार्ची क्लासिफिकेशन, हायरार्ची म्हणजे प्रोनाऊन्सिएशन बघा बाळांनो, 7th स्टँडर्डने खूप महत्त्वाचं आहे, पण तरी पण ट्राय करा बेटर बोलण्याचा. यामध्ये बघा, बायनोमियल नॉन क्लेचर बाय कार्ल लिनेस. तर यांनी काय सांगितलं, कबीर और किरण, in a classroom, if you are taking about any of them, how knows taking about without any confusion. ओके, थोडक्यात एक जस्ट एक्झाम्पल दिलं. त्यांनी काय केलं, नोमेनक्लेचर दिलेलं. बायनोमियल नोमेनक्लेचर म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला स्वतःचं एक सायंटिफिक नेम आहे. जसं मँगो आहे, मँगोला काय नाव दिलं, मॅग्निफेरा इंडिका. जसं एखादा व्यक्ती खूप हुशार आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, जीनस. ओके, 2 पार्टमध्ये नोमेनक्लेचर केलं आहे. पहिलं फर्स्ट पार्ट जीनस आहे, सेकंड पार्ट स्पेसीज आहे. आणि अशा प्रकारे सर्व ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करू शकतो त्याच्या बायनोमियल नेमने. ओके, आणि याच्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर वापरली बाळांनो. हे सर्व ऑर्गॅनिझम जे आहे हे कलरनं वेगळे, हाईट वेगळी, हॅबिटेट वेगळे, हॅबिट्स वेगळे, बरोबर ना. ते न्यू इंडिव्हिज्युअल जे असतात ते त्यांच्यासारखे तयार होतात, ते रिस्पेक्टिव्हली ज्याचं जसं असेल, डॉगचं डॉग, कॅटचं कॅट, त्यानुसार. ऑल डोमेस्टिक कॅटचा जर विचार केला तर सेम स्पेसिस दिसतं आपल्याला. आणि ॲनिमलचा विचार केला, हेन, काऊ, डॉग एट्सेट्रा. मँगो, व्हीट, मेज, म्हणजे हे जे त्यांचं रिप्रोड्यूस होणं आहे किंवा रिप्रोडक्शन जे आहे ते जवळजवळ सेमच आहे. ओके, जर आपण काही लिव्हिंग थिंगचा विचार केला तर डॉगचं सायंटिफिक नेम काय आहे बाळांनो, कॅनिस लुपस फॅमिलिअरिज. काऊ, बॉस टॉरस, हिबिस्कस रोजा सिनेन्सिस, अँड जॉर्ज सॉर्गम बायकॉलर.
हे सायंटिफिक नेम आहे. हे डॉग, काऊ, हिबिस्कस, जॉर हे आपल्याला सहज माहीत आहे, परंतु हे सायंटिफिक नेम आपण कधी वाचलेले नाही आणि लक्षात पण ठेवलेले नाही किंवा माहीत पण नाही. हा ना बाळांनो. तर 29 एप्रिल हा वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे, म्हणजे थोडक्यात किलिंग अँड हार्मिंग हे प्रोहिबिट केलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार. तर ह्यानुसार आपला हा लेसन संपलेला आहे. ही त्याच्यावरची एक्झरसाईज, ज्यामध्ये फाइंड माय मॅच, म्हणजे लोटस आहे त्याच्या रिलेटेड काय आहे ते शोधायचे. ओके. ॲडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर, करेक्ट ना. ह्यानुसार मॅच द पेअर करा. पॅराग्राफ दिला, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर लिहा. सोपं आहे ॲक्च्युली. जर अडचण आली तर आम्ही आहेच, त्याबद्दल काही शंकाच नाही. त्यानंतर हु इज लाईन, कॉकरोच, आय हॅव 5 legs, इट इज इम्पॉसिबल. हेन, माय टोज आर वेब्ड, नो. कॅक्टस, माय फ्लेशी क्रीम पार्ट इज अ लीप, नो. बरोबर ना. तर कोण खोटं बोलतं ते लिहायचं आहे, बरोबर ना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेटमेंट जे आहे, राईट द पॅराग्राफ. या पॉईंटचा वापर करून पॅराग्राफ लिहायचं आहे आणि दिलेले क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. जसं सिप ऑफ द डेझर्ट कोण आहे, कॅमल, हे माहिती आहे, परंतु काय आहे ते लिहायचं आहे. ओके. हाऊ आर द ऑर्गॅनिझम क्लासिफाय, ऑर्गॅनिझमला आपण क्लासिफाय केलेलं आहे का, आपण म्हणजे सायंटिस्टने का केलेलं आहे ते लिहायचं आहे. ओके बाळांनो, अशा पद्धतीचा हा आपण फर्स्ट लेसन जो सायन्सचा आहे 7th स्टँडर्डचा एंड केला आहे. आणि आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपण लाईक, कमेंट, शेअर करून बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ओके बाळांनो, थँक्यू.